मित्रांनो, निमसोड शीतळनगर येथे मैदान होते ओपनचं. यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधले गेलेला असा बैल, तर बैल आहे दिमागराव. कुठला आहे हा बैल? चंचळी गावचा, कोरेगाव तालुक्यातली चंचळी. खरेदी कुठली आहे? खरेदी माळशिरसवरनं घेतलं होतं, एक 5 महिन्याचं वासरू पेतं. हो, नक्की कुठल्यावर जातीच आहे? हे डोंगरी आपली डोंगरी खिलार, गावठी खिलार म्हणायचं त्याला. गावठी केला. गाव त्याचं शरीर तुम्हाला सांगतो मागं सगळं गावठी आणि मोहर त्याचं शरीर डोंगरी आपल्या नगरी येते ते का नाही ऊस नेला त्यातली आणि मग दोघल मधला. कोणी शिकवला हा? कुठल्या बैलाने शिकवला? माझ्यापाशी सरदार म्हणून बैल होता, त्या सरदारनं शिकवलं त्याला. किती वर्ष आहे तुम्ही बैलगाड्यात? मी 79 सालापासून गाडी पळते. 79? 79 सालापासून. 79 मी भरपूर वर्ष झाली. 20 नाही म्हणजे जवळ झालं की म्हणजे 45+ हो, 79 सालापासून गाडी पळते. त्या 79 सालात दिमागराव ह्याच पद्धतीचं काळू बाळू नाव होतं त्यांचं. दुसरा बैल होता ना? दुसरा बैल होता. दोन घरचीच होती, काळू बाळू. तेव्हा 88 फायनली तुम्हाला सांगतो घेतल्या. 88 फायनल त्या जोडीने घेतल्या. काळू बाळू. काळू बाळू कधीची गोष्ट सांगताय तुम्ही? 79 सालापासून ती गाडी 95 सालापर्यंत पळत होती. होय, बर. कुठल्या काळात म्हणजे ज्यावेळेस हरियाणाऱ्या पाळायत त्या का? हरियाणाऱ्या पळायचा. बापू गोऱ्याचा हरियाणाऱ्या पळत होता. JP पाटील, भगवान काकडे ह्यात तुम्हाला सांगतो काय माहितला काळात तवापासून गाडी माझी पळती. हा ना? बर. आता तुम्ही एवढ्या वर्ष शर्यत परंपरेत आहे, तर आता हे असा बैल घ्यावा, कारण प्रथमदर्शी जर घेताना म्हणजे त्या पद्धतीने त्याचं सगळं शरीर रचना नसेल, मग घेताना कोणी सल्ला दिला नाही असा बैल घेऊ नका किंवा काय? नाही, मी कोणाला विचारलंच नाही. विचारायचं नाही? मला पसंत पडलं, मी घेतला. मी कोणाला विचारत नाही. आजच्या कामगिरीमुळं महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं त्याच्या आजच्या एका गटात बकासूर होता. आणि मी नेहमी म्हणतो कुठलाही विजय हा एखाद्या प्रतिस्पर्धीवर अवलंबून असतो. तो प्रतिस्पर्धी केवढा मोठा आहे. तर आज बकासूर सगळ्यांचा लाडका बैल, महाराष्ट्र हिंदी केसरी देव, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका. पण गाडी का झोपली मग? दुसऱ्या गटात झोपायचं का? नाही, मी मी काय म्हणलं की गाडी तुम्हाला सांगतो लागली ना, जरी नाही झोपली तर कुठंतरी का व्हायना, पण एक बार हारजीत आहेच. मग बकासूर असून कोणी जिथं लागेल तिथं पळवायची गाडी. पोरं म्हणली परत पळवू, म्हणलं नाही असू द्या, पळू द्या. आज बकासूर आहे, पण आज दैवयोगानं समजा काय माहिती आहे का, दोघांची लढत कुस्ती आहे, हारजीत आहे, त्यात काही खंत मारायची गरज नाही. म्हणून मी गाडी झोपली. स्पर्धा आहे, स्पर्धेत कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणार. आणि हे बी जाणीवपूर्वक आहे की एक पराभव झाला किंवा एका ठिकाणी पराभव झाला तर त्या बैलाचं श्रेष्ठत्व कमीच होत नाही, कारण त्यानं अनेक वर्ष कारनामा केला. नाही, पराभव जरी झाला आता बकासूर जरी काही जरी झालं तर ते महाराष्ट्र केसरी त्याने भरपूर नाव कमावलेलं आहे. त्यामुळे हा विजय मोठा, त्यामुळे विजय तुम्हाला सांगतो मोठा ठरतो. बरं, आता तुम्ही करता काय पण बाबा? मी शेती करतो. किती एकर आहे शेती? माझी शेती 4 एकर आहे. 4 एकर आहे. काय असतं रानात? रानात तुम्हाला सांगतो ऊस आहे, तांबट आहे, आलं आहे. आज किती खर्च झाला होता इकडे याला? प्रत्येक अड्ड्यात तुम्हाला सांगतो 5-7 हजार रुपये खर्च होतो. परवडते बैलगाडी? परवडलं जरी नसलं तरी नाद आहे. संध्याकाळी तुम्हाला सांगतो तेल नाही पण हौसला मोल नाही. मग कसं काय हौसला मोल नाही म्हणताय? एवढ्या वर्षात बैलगाड्यातला काय अनुभव आलाय तुम्हाला? बैलगाडी क्षेत्र कशा पद्धतीनं आहे? 45 वर्षाची म्हणजे आमचं वय नाही तेवढं. तर बैलगाडी क्षेत्र हे काय माहिती आहे का, किंवा नाद तसा तुम्हाला सांगतो अति खडतर आहे. खडतळ आहे? अगदी खडतर आहे. खडतळ पण नाद असा आहे की ज्याला बैलगाडीचा नाद आहे त्याला प्रपंच या बायका पुरं कोणी आठवत नाही. त्याचा तेवढा रातून दिवसात तेवढाच छंद त्याच्या डोक्यात. आता ग्रहकल होत नाही, लक्षात नसेल तर प्रापंचिक पूर्ण कौटुंबिक गोष्टींवर कलह होतो की. मग कसं काय? कलह होतो, पण तुम्हाला सांगतो काय समजून घेतलं पाहिजे. घरच्या कळत्या माणसानं सांगितलं पाहिजे, अरे लक्ष्मी आपल्या दारात, कशाला तुम्ही वाद घालताय, आजचं काम उद्या होईल. अरे आजचं काम उद्या होईल, पण वाद करू नका. वा मित्रांनो, बघा काय विशेष गोष्ट आहे. एवढ्या दिवस 45 वर्षाचा अनुभव. तुमचं वय किती आत्ता? माझं वय 68 वर्ष. 68 वर्ष वय. जगण्यातला अनुभव बघा. ते एक गोष्ट सांगतात. पायरा आज कोणावर होता? कोरेगावचा तुम्हाला संग्राम. कोणी केला होता पायरा? मिलिटरीत पोरगा आहे, फौजीने केला होता. बरं, आता असं नाव का ठेवलं आहे?
बैलाचं हां पूर्वी माझा तुम्हाला सांगतो महाराष्ट्र केसरी दिमाकराव होता. दिमाकराव हां. त्याच्यावरनं त्याच्यावरनं तुम्हाला सांगतो तसाच शिव मला दिसला म्हणून मी खरेदी केलं आणि त्याचं नाव दिमाकराव ठेवलं. दिमाकराव ॲग्रेसिव्ह आहे का शांत आहे? शांत आहे, दिमाग कसा आहे त्याचा शांत, दिमागदारच आहे म्हणून दिमाकराव. म्हणून दिमागदार. आता ही सगळी आपण चर्चा करतोय जाता शेवटाकडे जातो मित्रांनो. विजय मोठा ठरतो कारण गटातलाच विजय हा सर्वोत्कृष्ट विजय म्हणायचा का आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीतला? आता कसा गटात विजय तोच सर्व विजय. गट आताच्या काळात पास करणं तोच तुम्हाला सांगतो खरा विजय, आनंद आहे. उद्या शेवटच्या टप्प्यावर परमेश्वराने ज्याच्या क्षेत्र धरलेलं आहे ते त्या मार्गाने तुम्हाला सांगतो त्याची लीला आहे आणि त्याच्यावर अवलंबून आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. ज्यानं हे देह घडवलेला आहे त्याच्यावर अवलंबून जर राहिलो आपण तर सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होते. बरोबर. आत्ता फोन येतोय मालकांचा. बोला फौजी. हा बोला, आत्ता लाईव्हवरच आहे, बोला. हो वडिलांच्या बरोबर. आत्ता कुठं आहे? बरं एकच मिनटं मित्रांनो, स्पीकर ऑन करतो. खूप असं कमी झालेलं आहे की एखाद्याचा फोन प्रायव्हेट ऐकवतोय. मित्रांनो ह्यांचा मुलगा आत्ता आर्मीत आहेत. आणि नाव सांगा तुमचं दादा? राजस्थान. बरं. मोबाईल बी एकदम साधा आहे मित्रांनो. आणि आत्ता राजस्थानला आहेत आणि असंख्य फौजी तिथं सीमेवर रक्षण करतात. म्हणूनच इथं आणि आम्ही आनंदात बैलगाड्या खेळू शकतो. तर सर्व जवानांना अनेक बैलगाडी शौकीने आहे. तर खरंच तुमच्यामुळं आम्ही त्यामुळे हॅट्सऑफ, सलाम आहे तुम्हाला. मुलगा फौजीत आणि तुम्ही शेतकरी. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. वा. मुलाला आनंद भरपूर. मुलाला बी नाद आहे. मुलाला भरपूर नाद आहे, सगळ्याला घरदाराला नाद आहे. आज आमची मालकी सुद्धा तुम्हाला सांगतो काय माहिती का टक लावून बसली आहे सगळी. गट पळाय गेला की सगळी तुम्हाला सांगतो मोबाईल घेऊन येऊन बघत बसते. आणि ही सगळ्याला तुम्हाला सांगतो, तुम्हाला जी बोललो का नाही की कटकटी जरी झाल्या तरी तुम्हाला सांगतो सगळ्यांनी एका विचारानं राहिलं, एकामेकाची मनं जाणून घेतली तर लक्ष्मी नांदते. खूप भारी सांगताय की एकमेकांची मनं जाणून घेतली पाहिजे. आणि जाणून घेतलं तरच तुम्हाला सांगतो आपल्याला जी यश आहे ते पुढचं यश भगवान देतो. बैलगाड्यात काय सांगाल, बैलगाड्यातनं कुठली अशी गोष्ट शिकलाय की ती पुढच्या आयुष्यात कामाला येते? बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये बैल चांगला जपला जातो. आणि जर त्या शर्यतीमध्ये सुद्धा आजसुद्धा खिल्लार गाया शर्यतीमुळं तुम्हाला सांगतो आम्ही सांभाळतोय. नाहीतर आपल्याला देवाचा घास द्यायला म्हणलं तर गाय नाही. हां तर बैलगाड्याच्या शर्यतीमुळं हे तुम्हाला सांगतो आपली परंपरा टिकून राहिली आणि अशीच राहिली पाहिजे. खिल्लार गाय प्रत्येकाच्या घरी असावी. आणि ही बैलगाडीचं क्षेत्र जे आहे का नाही तो नाद तुम्हाला सांगतो तर असा आहे की मी ते केलेलं आहे. म्हणून काय शिकलाय पण ह्या नादातनं की ही कुठंच शिकाय भेटलं नसेल? ह्या बैलगाडीच्या नादातनं माणसं जोडा शिकलो. वा. माणसं जोडा शिकलो. ही 4 माणसं तुम्हाला सांगतो काय माहिती का भेटते ती प्रेम आपुलकी बैलगाडीच्या क्षेत्रात माणसं जोडली जाते. प्रपंचात तर आपल्याला आहेच की ती सुटलेलं नाही. माणसं जोडा शिकलो बैलगाडी शर्यत. मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. अनोळखी व्यक्तींशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे बैलगाडा. आणि सातत्यानं सांगितलं की माणसं जोडायला शिकलो बैलगाड्यात. वयवर्ष 68-45पेक्षा जास्त वर्ष बैलगाड्यात आहेत. लोक फार मीडियासमोर येत नाहीत, पहिल्यांदा येतात मोठ्या विजयामुळं असतील किंवा एकंदरीतच. पण अशी माणसांमुळं बैलगाडी क्षेत्र टिकून आहे. तुमचं नाव सांगा जाता जाता? माझं नाव लक्ष्मण कोंडिबा कदम, गाव चंचळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.